गरीब घराण्याचा असताना हलाखीचे दिवस काढत असताना आई त्यावेळेस धान्य दुकानामध्ये गहू साफ करण्यासाठी जात असे आणि मी त्या टायमाला शाळेत होतो। मग 1000 खोलीमध्ये आमचे मामा मोतीराम शेजवळ हे संगीतकार होते। ते म्हणजे त्यांना इतकी आवड होती की ज्या टायमाला प्रल्हाद शिंदे, वामनदादा कर्डक, लक्ष्मण केदार अनेक मोठमोठे दिग्गज कलावंत त्यांच्या घरी यायचे आणि मी त्या टायमाला माझ्या आईच्या ज्या कामामध्ये काम कष्ट करून मला शाळा शिकवत होती, पण मामाच्या या आवडीनुसार मी त्यांच्याकडे जात होतो आणि त्यांचं जे गाणे त्यांचे मुलं म्हणजे जसे बेबीताई, मनोहर शेजवळ हे सगळे रियाज करायचे। मग त्या टायमाला शंकर मामा म्हणून आमचे कवी होते, शाहीर होते, त्यांची गीतं ते गात असे। मला बी छंद जडला, पण वामनदादा कर्डक ज्या टायमाला यायचे त्या टायमाला वामनदादा आवर्जून माझ्या आवाजाला दाद देऊन मामांच्या इथं जेव्हा यायचे तर मला मांडीवर बसून कोरसला ते नेत असे आणि माझे मामा त्या टायमाला त्यांना हार्मोनियमची साथ द्यायची वामनदादा कर्डकला आणि प्रल्हाद शिंदेला आणि त्यानंतर लक्ष्मणदादा केदारला। तेव्हापासून मला माझ्या मामा आणि वामनदादा कर्डक या मोठ्या दिग्गज लक्ष्मण केदार यांचा हात माझ्या शिरावर पडला आणि मी आजपर्यंत इथपर्यंत आलेलो आहे। पण सगळ्यात मोठा सिंहाचा वाटा त्याच्यामध्ये माझ्या आईचा आहे। माझ्या आईने ज्या टायमाला गहू त्यार सुपाने पोते करायचे त्या टायमाला मला प्रथम 125 रुपयाची नाल म्हणजे ढोलकी घेऊन दिली आणि त्यानंतर त्या ढोलकीवरती माझ्या घरी पहिले पत्रे डबडे वाजायचो आणि त्याच्यानंतर ती ढोलकीवर शिकलो। पण माझे मामा शंकर मामा, शेजवळ मामा, मोतीराम शेजवळ या नेहमी चिडायचे की तू चुकतोय, तुझी भाषा शैली बरोबर नाही, तू असा लिहितो, असा गातो, असे ढंग नाही चालणार, मला मारत असे। आणि मग मी त्यातून थोडं सज्ञान झालो आणि पुढे जात गेलो आणि आज इथपर्यंत आलो आहे। तर या जीवनामध्ये ज्यावेळेस प्रवास करत असताना तुम्हाला हे क्षेत्र तर याच्यामधून तर काही पैसा उपलब्ध होत नाही, आर्थिक काही फायदा होत नाही, परंतु तुम्ही हे क्षेत्र निवडताना तुम्हाला कधी असं वाटलं नाही का आपल्या जीवनामध्ये व काय अडचणी निर्माण होतील, काही प्रॉब्लेम्स क्रिएट होतील, असं वाटलं नाही का? नक्कीच अडचणी एवढ्या मोठ्या आहेत, पण सांगावं कोणाला। मी शासनाचे कार्यक्रम माझ्या वयाच्या 15व्या वर्षापासून राबवत आहे। आज माझं वय 52 ते 53 पर्यंत गाठत आहोत। शासनाच्या विविध योजनांचे केंद्र आणि राज्याचे कार्यक्रम मी प्रत्येक खेड्यापाड्यापासून महाराष्ट्रावर फिरत आहे, आजही काम करत आहे। तब्येत नाजूक असताना सुद्धा, खराब असताना सुद्धा मी शासनाच्या माध्यमातून कार्यक्रम राबवतो। कोणी मानधन देव अथवा ना देव, परंतु माझ्या परिणाम मी जनजागृतीचा हा जो वसा आहे तो मी चालवत आहे। परंतु सरकारला आजही माझं ध्यान नाही की आज मी भाड्याच्या घरामध्ये कमीत कमी 27 वर्षापासून जगत आहे, पण सरकारने याची नोंद घेतली नाही। सरकार म्हणतोय आहे की प्रत्येकाला घर मिळेल, परंतु कलाकारांना कधी न्याय मिळेल हे तुम्ही त्यापर्यंत सरकारला ज्ञात करू द्या, हीच तुम्हाला माझी प्रार्थना आहे। परंतु सरकार तर झालंच, परंतु आपलं जे आयुष्य आहे, जीवनामधलं जे आत्तापर्यंतचं, याच्यामध्ये किती अडचणी आल्या, किती समस्या आल्या? समस्या तर इतक्या आल्या की माझ्या मुलांच्या शिक्षणापासून तर लग्नापासून तर आज राहण्याची व्यवस्था बरोबर नाही, भाड्याच्या घरात राहतो, परंतु अडचणी आर्थिक चणचण एवढी भासत असते। पण मी कुणाला काही माझं दुःख सांगत नाही, कारण दुःख सांगितल्यावर दुःख कोणी सोडू शकत नाही। स्वतःचं वजन स्वतःलाच उचलावं लागेल। पण माझी अर्धांगिनी, माझी पत्नी, माझी धर्मपत्नी सुमनबाई भीमराव पवार या पत्नीने मला जीवनभर खंबीरपणे माझ्या पाठीमागे उभं राहून माझ्या 2 मुलांचं संगोपन करून त्यांचं शिक्षण करून, माझा एक मोठा मुलगा आहे अजय भीमराव पवार, त्याचं लग्न झालं, मला सूनही मिळाली माझ्या मुलीसारखी मनीषा अजय पवार, यांच्या माध्यमातून मला एक नात आहे अर्पिता, आज ती 5 महिन्याची आहे। यांच्या सुखामध्ये सर्व दुःख मी आज विसरून गेलेलो आहे आणि म्हणून आज माझ्या पत्नीने किंवा माझ्या विजयने किंवा आजीने मला साथ दिली नसती तर मी अर्धातच शाहिरातून
मुक्त झाला असतो, कलापासून दूर झालो असतो. पण अशा प्रसंगामध्ये ज्यावेळेस तुम्ही आठवण काढली तुमच्या परिवाराची, तर तुम्हाला कुठलं गीत आठवतं का बा तुम्हाला बुवा ते गाणं त्यांना समर्पित करण्यासाठी वाटतंय बुवा? तर मला एकच गीत आठवतं की ज्या रमा मातेने बाबासाहेब आंबेडकरांसाठी उभं आयुष्य वेचलं, तशाच माझ्या पत्नीने वेचलं आहे. त्या माध्यमातून मी एकच सांगू इच्छितो की पवार परिवारातला हा संसार आहे. पवार परिवारातला हा संसार आहे. सुमन माझा जीवनाचा आधार आहे. पवार परिवारातला हा संसार आहे. सुमन माझ्या जीवनाचा आधार आहे. अरे डॉक्टर बाबासाहेब माझे शिल्पकार आहे. डॉक्टर बाबासाहेब माझे शिल्पकार आहे. आणि म्हणून विजय आणि अजय हे माझे अपलंपार आहे. हे माझे अपलंपार आहे. पवार सर, आपण आजपर्यंत जे गाणे लिहिले ते कोणकोणत्या विषयावर लिहिले आणि किती गाणे लिहिले आजपर्यंत? तुम्ही किती गीतांची रचना केलेली? साधारणतः 1500 पर्यंत गीत लिहिली असतील. माझ्या गीताची महत्वाकांक्षा एकच असते की मी महापुरुषांवर लिहितोच, परंतु सामाजिक चळवळीमध्ये ज्याच्यामुळे आपल्या गीतातून लोकांना जनजागृती होईल, आपल्या गीताचं महत्त्व कळेल, अशा योजनेच्या माध्यमातून मी संपूर्ण गीतं लिहिलेली असतील. अर्थात समाज प्रबोधनासाठी, लोक चळवळ उभी राहण्यासाठी आपले गीतं असतात. जसं त्याच्यामध्ये स्वच्छता मिशन म्हणा, बेटी बचाव बेटी पढाव म्हणा, आरोग्य विषय म्हणा, त्याच्यानंतर तुम्हाला शासनाच्या विविध योजना आहे त्यावरती म्हणा, याशी गीतं माझे लिखाण. स्वच्छता अभियानावर आपलं कुठलं गीत लिहिलेलं आपण ते गाऊन दाखवलं एखादं गीत? नवीन गीत आहे ते स्वच्छ भारत अभियान. कसं आहे, स्वच्छ भारत अभियान का, स्वच्छ भारत अभियान का ये नारा गूंज रहा, स्वच्छ भारत अभियान का ये नारा गूंज रहा, हर एक इंसान अपनी जुबान से बस ये कह रहा कि स्वच्छ भारत होगा, स्वच्छ भारत होगा, स्वच्छ भारत होगा, स्वच्छ भारत होगा, स्वच्छ भारत अभियान का ये नारा गूंज रहा, हर इंसान अपनी जुबान से बस ये कह रहा कि स्वच्छ भारत होगा, स्वच्छ भारत होगा, स्वच्छ भारत होगा, स्वच्छ भारत होगा. ऐसा मुकला आहे तो. खूप चांगलं गीत लिहिलेलं आहे आपण. आणि त्याचप्रमाणे आपण बाबासाहेबांचे गीत लिहितात. बरोबर. तर काही ते गीत पण आम्हाला ऐकायला, दर्शकांना ऐकायला चांगलं वाटेल. तर बाबासाहेबांचंही एखादी गीत आपण गाऊन दाखवावं. माझं गीत सगळ्यांना आवडणार. जे आनंद शिंदे वगैरे यांनी सुद्धा काही गीतं माझे आवडीनं ऐकतात. वैशाली शिंदेने सुद्धा माझे गीतं गायलेली आहेत. पण दृष्टिकोन असा आहे की माझं प्रथम गीत की सगळ्यांना खानदेशमध्ये, जळगावमध्ये, प्रत्येक धुळ्यामध्ये, खानदेश भागमध्ये प्रसिद्ध गीत माझं सगळ्यांना आवडून घेतं ते म्हणजे आयराणी गीत. ते आयराणी गीत आपल्या पुढे सादर करतो. आभाईना जर कागद कया, माझी एक काल्पनिक गोष्ट आहे की आभाळाचं मी कागद केलेलं आहे, कल्पना केलेली आहे की बाबासाहेबांचे अनेक शायरांनी, अनेक साहित्यिकांनी, अनेक कवींनी, अनेक गायकांनी बाबासाहेबांचा इतिहास आपल्या लेखणीतून मांडलेला आहे. परंतु एवढा मोठा गाढा अभ्यास बाबासाहेबांनी करून सुद्धा त्यांच्या जीवनचरित्राची कहाणी कोणी लिहू शकत नाही. म्हणून माझी कल्पना अशी आली की बाबासाहेबांची कहाणी आयराणीमध्ये जर एक छोटाशा लोकशाहीर भीमराव पवार लिहित बसलं तर काय होईल. तर म्हणून मग त्या इतिहासाला लिहिण्यासाठी एवढा मोठा कागद मी आणू कुठून आणि मग मी लिहिल कसा. म्हणून माझी कल्पना अशी मांडली आयराणीमध्ये. काय म्हणतो, आभाईना जर कागद कया आणि त्या समुंदर निशाई, ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शेवट
आपण श्रद्धांजली वाहिली, जिथे त्यांची चिता जळली, ती दादर चौपाटीचं जे समुद्र आहे त्या समुद्राची मी शाई केलेली आहे. आभाळाचा कागद केलेला आहे. कशासाठी? जरा लक्षपूर्वक आहे का. आभाईना जर कागद कया त्या समुंदरनी शाई, पण कानी भीमानी लिवाली, कानी भीमानी लिवाली, कागदशाही बी पुरणार नाही. कानी भीमानी लिवाली, कागदशाही बी पुरणार नाही. कानी भीमानी लिवाली, कागदशाही बी पुरणार नाही. कानी भीमानी लयशे मोठी, शेखरीती नाही ना खोटी. कानी भीमानी लयशे मोठी, शेखरीती नाही ना खोटी. कानी भीमानी लिवता लिवता कागदशाही बी जाईना कुटी. कानी भीमानी लिवता लिवता कागदशाही बी जाईना कुटी. कानी भीमानी लिवता लिवता कागदशाही बी जाईना कुटी. मग लिहिणारा तो लिवता लिवता, लिहिणारा तो लिवता लिवता विचार करत राही, असा विचार करत राही. पण कानी भीमानी लिवाली, कागदशाही बी पुरणार नाही. कानी भीमानी लिवाली, कागदशाही बी पुरणार नाही.